आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्ह्याला सन 2006-2008 साली पुराचा चांगला सामना करावा लागला होता। त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यावर्षी पूर्वतयारी लागले आहे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी या सर्व तयारीची पाहणीही केली आहे। दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये एकूण 47 गावे पूरप्रवण आहेत। जालना जिल्ह्यामध्ये पुराचा धोका संभावतो, त्या अनुषंगाने जिल्ह्यास गायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे सन 2006 व 2008 साली पुराचा सामना करावा लागला होता। त्यामध्ये प्रामुख्याने अंबड तालुक्यातील 16, घनसावंगी तालुक्यातील 18 आणि परतूर तालुक्यातील 5 अशी एकूण 39 गावे गोदावरी नदीकाठावरील आहेत। दरम्यान या वर्षीच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे आणि या सर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या तयारीची पाहणी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी केली आहे। यासोबत मंठा 3, भोकरदन 3 आणि जाफराबाद 2 ही एकूण 8 गावे पूरप्रवण आहेत। जिल्ह्यातील एकूण 47 गावांना पुराचा धोका संभावतो आहे। या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे घनसावंगी तालुक्यावर जास्त भर देण्यात आला आहे आणि नवीन यंत्रणा देखील घनसावंगी तालुक्याला मिळालेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये एकूण 176 गावे नदीकाठावर आहेत। त्यामध्ये जालना तालुका 28, बदनापूर 17, भोकरदन 36, जाफराबाद 14, परतूर 15, मंठा 10, अंबड 32 आणि घनसावंगी 24 अशा एकूण 176 गावांचा समावेश आहे, ज्या गावांना नदीच्या पुरामुळे धोका संभावतो। सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com।